आणि 6 धावेची गरज असेल. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल दापोली आणि यामधनं जो विन होईल तो संघ फाईट करेल दापोली. नक्कीच या टीम सोबत नक्कीच खूप चांगली बॅटिंग केली. बारक्यांना सातत्यानं कौतुक होते. सोशल मीडियावरती बारक्या कांबळे या नावाची चर्चा तुम्हाला होताना पाहायला मिळेल. कारण बारक्या कांबळेची इनिंग जर आपण पाहिली तर शॉर्ट अँड स्वीट एक अफलातून इनिंग बारक्या कांबळेनं दाखवली. 6 बॉल 6 धावेची गरज आहे असं म्हटलं जातं. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, इसलिए आज भी पूछा जाता है उस पत्थर को, क्योंकि इंसानों की दुनिया में विश्वास लायक इंसान नहीं मिलता. यावेळी विश्वास दाखवला गोलंदाज प्रशांत वरती. पाहिजे तो प्रशांत इथे सामना जिंकून देईल का माहुल गाव, की इथे परेश मात्रेची अफलातून इनिंग विजयाचा आनंद साजरा करून देईल का मोठे संघाला. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. ऑन साइड ला इथे ड्राइव्ह करत असताना क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतोय. फक्त एकच रन इथे मात्र मिळेल. आणि 1 रन इथे मिळतीये आणि एका रनच्या बरोबरीने धावफलक पुढे सरकेल. 57 म्हणजे जिंकण्यासाठी 5 बॉल आणि 5 धावा. एक मोठा फटका सामना इथे जिंकून देईल. 5 रनची गरज आहे. 5 बॉल. गोलंदाज तयार. इथे फटका चांगला आहे. चेंडू जाता डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकापेक्षा जास्त इथे काहीच नसेल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे परतावा लागेल फलंदाज विक्रांतला. आणि इथे आता मात्र विकेट गमावल्यात त्या म्हणजे तब्बल 4 गडी इथे बाद होत आहेत. म्हणजे इथनं या रन कंपल्सरी करावाच लागतील. मात्र टॉस देखील आहे कामोटे टीमच्या बाजूनं. त्यामुळे इथे विचार करावा लागेल माहुलगाव टीमला. एक एक धाव इथे रोकावी लागेल. आणि विकेट स्कोरर लक्ष द्या प्लीज. थोडस स्कोररला कन्फ्युज करू नका. 3 गडी बाद झालेत आणि टॉस विन आहे कामोटे. 4 बॉल 4 पाहिजे. 3 जरी आल्या विकेट न गमावता तरी सामना इथे जिंकता येईल. गोलंदाज तयार होईल. 59 रन फलकावरती. गोलंदाज इथे सज्ज होईल. गोलंदाजी माग वरती. प्रशांत ओव्हर द विकेट. नक्कीच इथे मात्र बॅक टू द बॉल खेळायचं होतं. सन्मान द्यायचं होतं या बॉलला. इथे मात्र फलंदाज बाद होतोय आणि या मुवमेंटला परेश मात्र बाद झालाय. म्हणजे इथनं हा सामना जिंकण्याची क्षमता पुन्हा एकदा ठेवू शकतोय माहुलगाव. सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय पैशाचा मेळ. लाईफ सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय पैशाचा मेळ. थँक्यू डीजे. 1 मिनिट थांबा. नक्कीच अंपायर 1 मिनिट मॅच पॉज करा. नक्कीच स्कोरिंग मध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती. नक्कीच 62 विन होतं. मध्ये इथे स्कोररच्या मिस्टेकमुळे 63चं टार्गेट लिहिलं गेलं. लास्ट ओव्हरला फक्त 90 रन आल्या म्हणजे 62 रनचं टार्गेट आहे. ही गोष्ट आता इथे 12व्या खेळाडूसोबत कन्फर्म केली आहे. त्यामुळे माहुलगाव इथं लक्षात घ्या 62 धावेची गरज आहे. चेंडू इथे शिल्लक आहे 3 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावेची गरज आहे. यस थोडंसं लक्ष द्या प्लीज. त्यांचा स्कोरर चांगला असेल तर आम्ही देखील इथे योग्य ती माहिती आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत इथे पोहोचू शकतोय. इथं बेनिफिट असेल अजूनपर्यंत कामोटे टीमच्या बाजूनं. कारण 3 बॉल फक्त 3 रनची गरज आहे. ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. व्हेरी गुड फिल्डिंग. आपला स्टँडर्ड तिथे देत असताना 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे केला जात होता आणि दुसरी धाव घेताना अजून एक फलंदाज बाद. म्हणजे येणारे 2 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावेची गरज आहे माहुलगाव विरुद्ध हा सामना जिंकण्यासाठी. चेतन स्पोर्ट्स जय हनुमान कामोटे संघाला. थँक्यू
डीजे 2 चेंडू आणि 2 धावा आपल्या अंगातलं फायटिंग स्पिरिट इथे दाखवत असताना माहुल गाव. कारण असं नेहमीच म्हटलं जातं, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. त्याचं इथे आपल्या हातानं भाग्य लिहिलं जाईल का गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. कारण एक क्रुशियल मुवमेंटला कमी धावा ज्यावेळी गरजेच्या होत्या विजयासाठी प्रतिस्पर्धी टीमला, त्यावेळी मात्र खूप चांगली कामगिरी इथे करत असताना गोलंदाज प्रशांत. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत प्रशांतसाठी. आपल्यातून मॅचला कलाटणी ते दिली आहे प्रशांतनं. मात्र स्ट्रायकर मध्ये बॅट्समन आहे गुणवत. इथे फटका चांगला आहे, मिस्टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, वॉटर कॅच, ब्रिलियंट झेल इथे टिपला गेलाय आणि एक बॉल इथे बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 2 धावेची गरज आहे, ती म्हणजे कामोटे संघाला. एक चेंडू आणि 2 धावा. आणि असं म्हटलं जातं क्रिकेट इज चेंज ऑफ द चान्स, ग्लोरिया सनस्टंडी. आणि जिथे भरलेला क्रिकेट का खेळ तर ज्या कामोडीने 2 षटकामध्ये 42 बनवल्या, त्याच कामोडी टीमला बॉल टू बॉल रन असताना स्लॉगिंग ओव्हर मध्ये रन करता येत नाही. फक्त 3च धावा आले, 6 बॉल 5 रनची गरज असताना 5 बॉल मध्ये आले 3. एक चेंडू बाकी आहे, 2 धावेची गरज आहे. अंतिम बॉल दापोली समोर कोण येईल, माहुल गाव की कामोटे. टाइमचा गजर गोलंदाज प्रशांत आणि फलंदाजासाठी. इथे मात्र मिसफील्ड आणि एकच धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय, मात्र इथे हा सामना जिंकलाय मंगेश वैदीच्या माहुल गाव टीमनं. अनबिलिव्हेबल मॅच. या गावाचा आई गावदेवी क्रिकेट संघाने केले आयोजन चषकाचा. ठाणे रायगड जिल्ह्याने आवाज घुमतय धर्मवीर चषकाचा.